होईल ना, लवकरच होईल। आपल्याला एक निश्चित माहिती आहे की महायुती महाराष्ट्रामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या, माननीय दादांच्या नेतृत्वाखाली जे आमचे घटक पक्ष आहेत, या बाबतीतला आमचा सगळ्यांनी एकत्र निवडणूक लढायचा निर्णय झालेला आहे। आता राहिला प्रश्न या तीन मुख्य पक्षांमध्ये कुठल्या जागा कोणी लढायच्या, कुणाला किती जागा लढायच्या, याच्या बाबतीत प्रत्येक पक्षामध्ये जी काही समन्वय समिती आहे पक्षापक्षामधली, आमचा प्राथमिक होमवर्क चालू आहे। आता सगळ्याच गोष्टी काय उघड काय चर्चा झाली, कुठल्या जागेवर झाली, ही माध्यमांसमोर सांगायची नसते। त्यामुळं आम्ही आमची आता शिवसेनेचं म्हणाल तर आमच्या अनुषंगानं आम्ही गेल्या वेळी 2019च्या निवडणुकीला धनुष्यबाण चिन्हावर किती जागा लढलो त्याची आकडेवारी आमच्याकडे आहे। आज त्या मतदारसंघातली शिवसेनेची परिस्थिती काय आहे त्याचं सगळं अवलोकन आम्ही केलेलं आहे। आम्ही आमचा होमवर्क पूर्ण करत आणलेला आहे आणि तो माननीय मुख्य नेते आणि आमचे प्रमुख नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या समोर आम्ही ठेवू आणि मग शिंदे साहेब, फडणवीस साहेब, दादा हे बसून ठरवतील ना कुठल्या जागा कुणी लढवायच्या। ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील तिथं उमेदवार कोण असावा याचा निर्णय शिंदे साहेब घेतील। लवकरच यातला निर्णय होईल। पण साधारणतः मागच्या वेळेस 18 जागा लढवल्या होत्या, 22 जागा लढवल्या होत्या। यावेळेस किती जागा शिवसेनेला मिळायला पाहिजे किंवा आतापर्यंत जी चर्चा झाली आहे त्यामध्ये इंटरनल काय वाटतंय? मी एवढंच आपल्याला सांगतो, मागच्या वेळी आम्ही 22 जागा लढलो, 18 जागा जिंकलो। आम्ही आजही त्या 22 जागांवरती ठाम आहोत। ज्या जागा 2019ला शिवसेना पक्षानं धनुष्यबाण चिन्हावर लढल्या होत्या त्या जागा याही निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळाव्यात धनुष्यबाण चिन्हावर लढण्यासाठी, याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत। हा आमचा आग्रह आम्ही आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या समोर आम्ही सांगू आणि यानंतर जेव्हा ह्या महायुतीची सगळी समन्वय समिती एकत्र बसेल त्यावेळी ह्याच्यावरती अंतिम निर्णय होईल। पण पक्ष म्हणून आम्ही 2019ला लढलेल्या जागांवरती आज ठाम आहोत। पण सर त्याच ठिकाणी भाजप सुद्धा निवडणुकीची तयारी करत आहे। दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागेसाठी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले की नो कॉम्प्रोमाइज। तर आता ही सुद्धा नाराजी बाहेर येते। रामदास कदम सुद्धा म्हणाले की भाजप इतर पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे। गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की एक मुख्यमंत्री रत्नागिरीत येत आहेत, त्यामुळे इकडे कमळच फुलणार, त्यामुळे अप्रत्यक्षरित्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरती भाजपचाच उमेदवार द्यावा ही त्यांची प्रामुख्याने मागणी मागील अनेक दिवसांपासून होते। मागणी कोणी करू शकतं, आमची मागणी आहे की ती जागा आम्ही धनुष्यबाण चिन्हावर लढलो होतो, शिवसेना लढली होती, ती जागा शिवसेनेलाच मिळावी, धनुष्यबाण चिन्हावर लढायला मिळावी। त्यांचा जसा आग्रह आहे तसा आमचाही आग्रह आहे। मी काय सांगितलं आपल्याला, अंतिम निर्णय या तीन मुख्य पक्षातला शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हे बघा भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांची आग्रही भूमिका मांडणार, शिवसेनेचे नेते आम्ही आमची आग्रही भूमिका मांडणार। अंतिम निर्णय महाराष्ट्रात कोण घेणार आहे? माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा हे तिघजण बसून ठरवतील ना। आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतोय हे आमचे तीन नेते जो फॉर्म्युला ठरवतील, संख्येचा ठरवतील, जागेंचा ठरवतील, त्या बाबतीत हे तिघजण जो निर्णय घेतील तो आमच्या तिन्ही पक्षांना मान्य असेल। सर एक दुसरं की भाजपची पहिली यादी आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काल टीका केली। ते म्हणाले की नितीन गडकरींना तिकीट नाही मिळालंय, त्याचसोबत कृपाशंकर सिंग ज्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप होते अशा व्यक्तीला जौनपूरमधनं तिकीट दिलंय। या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? भारतीय जनता पक्षामध्ये कुणाला उमेदवारी द्यावी हा त्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा अधिकार आहे। त्यांच्या पक्षामध्ये डोकावून बघायची दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना काय आवश्यकता आहे? तुम्ही तुमचं बघा ना म्हणावं। तुमच्या पक्षामध्ये तुम्ही 48 पैकी किती जागा लढणार? आता बघा ते सांगतायत गडकरी साहेबांना अजून तिकीट जाहीर झालं नाही आणि अमुक माणसांना जाहीर झालं। अहो एका गोष्टीचा माध्यमांनी पण विचार करा। आम्ही काल बघितलं लोकसभेच्या जागांची चर्चा करण्यासाठी नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला गेले। अहो याच्यापूर्वी जो पक्षाचा केंद्रातला मोठा नेता असायचा, म्हणजे जेव्हा महायुती होती
तेव्हा मग अडवाणी साहेब असतील किंवा केंद्रातले दिल्लीतले जे राष्ट्रीय अध्यक्ष असतील ते यायचे मातोश्रीवर चर्चा करायला जागा वाटपाची. आता कोण जाते? नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड. म्हणजे बघा, जे दिल्लीचं मोठं नेतृत्व महायुती असताना, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब असताना दिल्लीचे मोठे नेते यायचे मातोश्रीवर चर्चा करायला. आता नाना पटोलेंच्या सारखे आणि जितेंद्र आव्हाडांच्या सारखे राज्यातले नेते जातात ह्यांच्याशी चर्चा करायला. म्हणजे आता ह्यांनी स्वतःचा विचार केला पाहिजे की आपण कुठं आहोत, आपल्याशी चर्चा करायला कुणाला पाठवलं जातंय हे पहिलं बघा, ह्याचं पहिलं उत्तर द्या. आणि मग राष्ट्रीय पक्ष जो आहे, माननीय अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली, JP नड्डा साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून 400 पार या जागा जिंकायसाठी आता तयारीला लागलाय, त्यांच्या बाबतीत ज्यांच्याशी अशा पद्धतीनं जे काही राज्यातले नेते फक्त येतात बोलायला, ह्यांनी स्वतःचा विचार करा आणि मग मोठ्या पक्षांबद्दल बोला. ज्या पद्धतीने महायुती ही 400 पारच्या घोषणा देते, तर दुसरीकडे त्यावरतीच उद्धव ठाकरे म्हणतायत की अबकी बार भाजप तडीपार, याकडे आपण कसं पाहता? किती माणसं समोर असताना भाषण केलं ते पण जरा दाखवा ना. ज्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या लाखाच्या सभा होतात आणि लोक माननीय मोदी साहेबांना ऐकण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं जमतात, अशा नेत्यांच्या बद्दल कुठंतरी मर्यादित लोकांच्या समोर बोलायचं आणि कुणाला तरी तडीपार करा म्हणायचं किंवा सत्तेतनं बाहेर काढा म्हणायचं, हे करायसाठी ऑनलाईन फेसबुक लाईव्ह राहून चालत नाही. त्याच्यासाठी गावात जावं लागतं, खेड्यात जावं लागतं, पाड्यात जावं लागतं, वाडीवर जावं लागतं, वस्तीवर जावं लागतं. आदेश सोडून नुसतं जमत नाही, त्याच्यासाठी मेहनत करावी लागती, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. जी मेहनत, जे कष्ट आज देशामध्ये माननीय मोदी साहेब करतायत. आज 18 तास काम करणारा नेता म्हणून माननीय मोदी साहेबांकडे बघितलं जातं, ज्यांची जागतिक कीर्ती आज संपूर्ण जगभर अनेक मोठ्या मोठ्या प्रगत, विकसनशील, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या देशांनी मोदी साहेबांचं कौतुक केलेलं आहे. अशा जागतिक कीर्तीच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीनं आम्ही त्यांना तडीपार करू सत्तेतनं, हे कुणी म्हणावं? ज्यांच्याबरोबर आता 10-15 आमदार राहिलेत, ज्यांच्याबरोबर 2-4 खासदार राहिलेत, हे ज्यांच्याबरोबर आता लोकमतच राहिलेलं नाही, ज्यांना स्वतः लोकांनी नाकारलेलं आहे, त्यांनी एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल बोलणं योग्य नाही. दुसरीकडे असीम सरोदे यांनी धाराशिव येथे आपल्या आमदारांवर तर गंभीर आरोप केलेले आहेत. ज्यावेळी गुवाहाटीला आपण सगळे होतात त्यावेळी काही आमदारांनी दारूच्या नशेत काही महिलांचा, एअर होस्टेसचा विनयभंग केलेला आहे, तर काही आमदारांना मारहाण देखील त्या ठिकाणी करण्यात आली, असा गंभीर आरोप असीम सरोदे यांनी काल धाराशिवमध्ये केलेला आहे. त्यांना कदाचित रात्री स्वप्न पडलं असेल आदल्या दिवशी असलं काहीतरी. 2 वर्षानं जागे झाले काय? असीम सरोदे वकील आहेत ना, त्यांना कायदा नियम कळतो ना. मग समजा असं काही घडलं असं ते म्हणतायत, म्हणजे काहीतरी रंगवून सांगतायत, त्यावेळी झोपला होता का तुम्ही म्हणावं? जेव्हा आम्ही गुवाहाटीमध्ये होतो आणि गुवाहाटीवरनं परत येऊन आता 2 वर्ष झाली, 2 वर्षानं जाग आली काय? हे रचलेलं आहे, सगळं रचलेलं आहे. रचून हे आमच्या लोकांना बदनाम करायचं षडयंत्र आहे. वकिलीची सनद घेतलेल्या एवढ्या सुशिक्षित शिकलेल्या वकिलांनी अशा पद्धतीचं 2 वर्षापूर्वी जा ना म्हणावं, गुवाहाटीमध्ये जा, तिथं तक्रार करा, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा, त्या हॉटेलला भेटा, जा ना म्हणावं, खात्री करा. अहो असं काही घडलंच नाही, आम्ही तिथं साक्षीदार आहोत. केवळ आम्हाला बदनाम करायचं, ज्यांना आमची प्रगती बघवत नाही, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात चाललेला विकास बघवत नाही, आमची इमेज डॅमेज करायसाठी जाणीवपूर्वक रचलेलं हे षडयंत्र आहे.